मिरजेतील मुजावर गल्लीमध्ये माजी नगरसेवक अतहर नायकवडी यांच्या विशेष प्रयत्नाने रस्ता कामाचं उद्घाटन विधान परिषदचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले। हा रस्ता खूप वर्ष रखडलेला होता। तसेच नायकवडी यांनी निधीतून कॉन्क्रीट रस्ता कामाला सुरुवात केली आहे। यावेळी आमदार इद्रिस नायकवडी यांचा नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या उद्घाटन प्रसंगी असगर शरीक मसलत, जावेद मुतवली, गुलाम मुश्रीफ, हैदर शरीक मसलत, बाळू मुल्ला, गौस शरीक मसलत, हुसैन मुतवली आणि महबूब मुश्रीफ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी खरोखरच त्यांचं मुजावर समाजाकडनं त्यांचा आभार मानतो। पुढील काय जे काही राहिलेली शिल्लक कामं असतील किंवा मेरासाहेबाचा उरूस हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होतो। भाविकांची गैरसोय असेल, या ठिकाणी येणारी पायी असतील किंवा राहणाऱ्यांची मिरज येथील सुप्रसिद्ध आणि सर्वधर्म समभावाचं फार मोठं प्रतीक असणारं मिरजेचा मीरासाहेब दर्ग्याच्या परिसरात यापूर्वी थोडंसं विकासाचं काम थोडं झालं होतं आणि थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं। परंतु नगरविकासच्या निधीतून तत्कालीन नगरसेवक अतहर नायकवडी यांनी तो प्रयत्न करून ते DPDCमध्ये पण असल्यामुळं तो एक त्यांना फायदा मिळाला आणि त्याचा उपयोग करून घेऊन तो निधी आज या उरलेल्या रस्त्याच्या कामासाठी, पूर्ण विकास नाही पण रस्त्याचं जे अपूर्ण काम राहिलेलं होतं ते काम म्हणजे शिराणे देवीपासून ते शमा सायकलपर्यंत आणि पटेलवाड्यापासून ते शमावाड्यापर्यंत म्हणजे असा एक T टाईप हा रस्ता आहे। हा रस्ता आज चांगल्या पद्धतीने कॉन्क्रिटीकरण्याचं काम शुभारंभ आज या ठिकाणी होतो आहे। या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आपण पाहतो, चौकच्या त्या सर्वांना एक समाधान आहे, आनंद आहे की बरेच वर्ष म्हणजे 5 वर्षाचा कालावधी असा गेला हा महापालिकेचा की जिथं आवश्यक पाहिजे तिथं निधी पोचला नाही। काही लोकांनी आपल्या परीनं आपलं फक्त एक व्यवसाय म्हणून निधीचा वापर केला। प्रत्यक्षात लोकांच्या उपयोगाला येणारं काम आणि त्यासाठीचा निधीचा वापर झाला नाही ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। परंतु आता एक चांगलं पर्व सुरू झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आता महाराष्ट्रात युतीचं शासन आले, त्या शासनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा हे आम्ही सहभागी आहोत। एक पक्ष, आमचा पक्ष घटक पक्ष म्हणून या सरकारमध्ये आहे, हिस्सेदार पक्ष म्हणून आहे आणि अर्थ आणि नियोजन खातं आमच्या पक्षाकडं आहे आणि त्यामुळं आम्ही निश्चितपणानं उर्वरित अजूनही बरंचसं काही संकल्पना, बराचसा आराखडा आमचा या मीरासाहेब दर्ग्याच्या माध्यमातून या मिरज शहरासाठी म्हणून आहे। त्यासाठी सुद्धा आता या चालू मी फार मोठं बोलत नाही, घोषणा झाल्यावरती बोलणं योग्य ठरेल। त्यासाठी उगाच खोटी आश्वासनं देणं वगैरे हा प्रकार करणार नाही। गेल्या वेळेलासुद्धा आपण फार मोठा प्रयत्न केला। मी महापौर असताना माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेबांनी येऊन आम्ही दोघांनी संयुक्त प्रयत्न केले होते। त्याला अजितदादांनी सुद्धा चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला होता। परंतु तत्कालीन मंत्र्यांना त्यांना श्रेयवादासाठी म्हणून त्या कामात त्यांनी घोळमेळ केला आणि तो 100 कोटीचा एक डिक्लेअर झालेला निधी त्याला 350 कोटीपर्यंतचा आराखडा सादर करून ते पाण्यात घालण्याचं काम केलं। पण ह्या वेळेला कुणालाही अशी मुभा नाही आहे, कुणालाही अशी सवड आम्ही दिलेली नाही आहे की त्यांची 30 वर्ष या प्रभागातील सेवा केल्यानंतर माझ्या कुटुंबाला मीरासाहेबांच्या आशीर्वादानं आज एक मोठं पद आणि मोठं प्रतिनिधित्व महाराष्ट्र शासनात मिळालं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।